नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापूर जिल्ह्यात दररोज 250 जणांना श्वानदंश. कोल्हापूर जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आता केवळ उपद्रवापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो थेट सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनला आहे. जिल्ह्यात 2025 या वर्षात तब्बल 90,000 नागरिकांना श्वानदंश झाला, तर 2026 मध्ये जानेवारी ते मे या अवघ्या 5 महिन्यात 38,191 जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. याबाबतची फिर्याद पीडितेच्या आईने शुक्रवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली. नोव्हेंबर 2025 ते गुरुवार दिनांक 2 दरम्यान ही अत्याचाराची घटना घडली. रोहित लोंढे याची एका अल्पवयीन मुलीसोबत ओळख झाली होती. या ओळखीतून त्या मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले. गेल्या 7 महिन्यापासून हा प्रकार सुरू होता. यातून पीडिता 4 महिन्याची गर्भवती राहिली. पीडितेच्या आईने याबाबतची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली. यानुसार शुक्रवारी सायंकाळी रोहितला पोलिसांनी अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष डोके करत आहेत.